तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, आज एक मैदान पार पडत आहे. बऱ्याचशा जणांची अशी आतुरता आहे की आज पेडगाव फाटी जुनं मैदान पारंपरिक मित्रांनो, तिथं भरपूर चांगली अशी मोठाले मैदान होते. फाटीसुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर आहे. आज एक आदत एक बैल मैदान असं पार पडणार आहे. रात्री लाईव्ह लॉट जाहीर झालेले आहे त्या मैदानामध्ये. बऱ्याचशा जणांची अशी आतुरता आहे की बकासूर त्या मैदानामध्ये पळेल का नाही आम्हाला नक्की सांगा. कारण की मित्रांनो, आपला बकासूर बरेच दिवसानंतर आरामावर आहे आणि तो आरामावर राहणार का का आज मैदानात पळणार का का त्याच्या दावणीतले आज कोणताही नंदी दिसेल का. तसंच आपल्याला आज कोणकोणते नंदी पळणार हे अपडेट घेऊन या आणि ती तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे. कारण की रात्री लाईव्ह लॉट जाहीर केले. कारण की त्या लाईव्ह लॉट जाहीरमध्ये आपल्याला बकासूरच्या नावाने एकाही चिठ्ठी निघालेली नाही आणि आज मग दुसऱ्या पैरेकरच्या नावावर पळेल का पण नक्की पाहताना दिसेल का तीच अपडेट सांगा आम्हाला. अशी बरेचसे जणांचे कमेंट येत होते आपल्याला. तर मित्रांनो, रात्री बकासूरच्या नावाने कोणत्याही मैदानामध्ये चिठ्ठी निघालेली नाही आणि तो आज आपल्याला कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये 100% पळताना दिसणार नाही. तो आपल्याला कोणत्या मैदानात पळणार लवकर त्याच्यावर अपडेट घेऊन येऊ. आपण व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपडेट केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. पण आज आपल्याला त्याच्या दावणीतलासुद्धा एकही नंदी पळताना दिसणार नाही. तसंच मित्रांनो, आपल्याला विठ्ठल डायर बुतकर यांचे कोणतेही नंदी पळताना दिसले तर नक्की तुमच्यापर्यंत आपण अपडेट देणार. त्याच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपण नेहमी कंटिन्यू अपडेट देत असतो. आज आपल्याला बकासूर कुठल्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आणि राहिला प्रश्न सूर्या मित्रांनो, सूर्यासुद्धा आज आपल्याला कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. कारण की मित्रांनो, काल त्याला मालकाने व्यायाम वगैरे नेलता त्याचासुद्धा मित्रांनो आपण एक व्हिडिओ वगैरे काढलेला आहे. तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की अपडेट करणार. तुम्ही व्हिडिओ बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे व्यायाम दिला जातो. कारण की मित्रांनो, मागच्या मैदानामध्ये सूर्य पळायला नेलता तेव्हापासून आरामावर असल्यामुळे मालकाने मग काल त्याला डोंगरावर चढायला नेला मित्रांनो. कारण की मैदान नसल्यावर त्याचा फेरा वगैरे सुद्धा मित्रांनो गॅपना काढतो आम्ही आणि मग त्याला व्यायाम वगैरे चालू असतं कंटिन्यू. कारण की मैदान वगैरे सध्या आता ओपनचं मैदान पार पडलं छत्रपती संभाजीनगर केसरी म्हणून. त्या ओपनच्या मैदानामध्ये मित्रांनो हाणला होता वासरू गटाला, गट काढला तो ओपनच्या मैदानामध्ये. सेमीला गाडी 3 नंबरला उतरली पण वासरू ओपनच्या मैदानात पळून गट काढला होता मित्रांनो त्यानं. का त्याचा व्यायाम वगैरे कसा घेतला काय घेतला तुमच्यापर्यंत नक्की ते अपडेट देणार आपण. आणि असेच व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत जा. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की अपडेट देईल. बकासूर कोणच्या तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन येईन. कोणत्या मैदानात पळणार खात्रीशीर अपडेट देणार. कारण की आपण मित्रांनो एखाद्याकडे जर आपल्याला एक खोंड घ्यायचा वगैरे असेल चांगला, त्याने नक्की आपल्याला कमेंटमध्ये नंबर द्या. आपण कॉन्टॅक्ट करून आपण नक्की आपल्याला एक खोंड घ्यायचा आहे मित्रांनो. जर ज्याच्या कोणाच्या नजरेत असेल त्यांनी नक्की सांगा. धन्यवाद.